विवाहित स्त्रीला प्रभावित करण्याचे आश्चर्यकारक उपाय. आजकाल कोणीही कोणाच्या प्रेमात कधी पडेल हे सांगू शकत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्यावर प्रेम करते, तेव्हा आपण ज्यावर प्रेम करतो तो विवाहित आहे की अविवाहित आहे, याची आपल्याला पर्वा नसते. कारण प्रेमासाठी असे कोणतेही बंधन नसते. प्रेम कधीही आणि कोणाशीही होऊ शकते. जर अशा परिस्थितीत तुम्ही देखील एखाद्या विवाहित महिलेवर प्रेम करत असाल परंतु तिला कसे प्रभावित करावे हे तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला मदत करू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोणत्याही विवाहित स्त्रीला प्रभावित करण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या पद्धती वापरून पाहू शकता. एक अप्रतिम व्यक्तिमत्व निर्माण करा. आजच्या वाढत्या आधुनिक युगात जर तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवलं नाही तर मग ती मुलगी असो किंवा विवाहित स्त्री, तुम्ही तिला कधीही प्रभावित करू शकणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारले पाहिजे आणि जिममध्ये जाऊन चांगली फिगर बनवावी, जेणेकरून कोणीही तुमच्याकडे सहज आकर्षित होईल आणि तुम्ही त्याला सहज प्रभावित करू शकाल. तुम्हा सर्वांना माहीत आहे की जे दिसते ते विकले जाते. म्हणजेच तुमची फिगर आकर्षक आणि अप्रतिम असेल तर कोणतीही विवाहित महिला तुमच्याकडे सहज आकर्षित होईल. यामुळे तुम्हाला प्रभावित करणे खूप सोपे होईल. क्रमांक 2. जर तुम्हाला एखाद्या विवाहित स्त्रीला प्रभावित करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही तिचे चांगले मित्र बनले पाहिजे. कारण प्रेमाचा जन्म मैत्रीतूनच होतो. जेव्हा एखाद्या स्त्रीला घरात तिच्या पतीकडून प्रेम मिळत नाही किंवा नेहमी तिच्याशी भांडण करण्यासारखी परिस्थिती असते, तेव्हा ती स्त्री खूप दुःखी होते आणि अशा परिस्थितीत ती अशा मित्राचा शोध घेते जो तिच्या प्रत्येक दुःखात आणि सुखात तिचा साथीदार बनू शकेल. आणि तिला आधार देण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला नेहमी या गोष्टीचा फायदा घ्यावा लागेल आणि तिचे चांगले मित्र बनले पाहिजे. मग बघा, काही दिवसातच ती स्त्री तुमच्यावर इम्प्रेस होईल आणि तुम्ही तिला सहज इम्प्रेस करू शकता. क्रमांक 3. तिचा आधार बना. कारण आपण सर्व जाणतो की आपल्याला कोणतेही कार्य साध्य करायचे असेल तर आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे, तरच आपण त्या कार्यात यशस्वी होऊ शकू. म्हणून आपण नेहमी विवाहित स्त्रीसमोर स्वतःला अशा प्रकारे सादर केले पाहिजे की आपण आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कारण महिलांना तेच मुले आवडतात जे पूर्ण आत्मविश्वासाने आपले मत मांडू शकतात. म्हणून आपण नेहमी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि या टिप्स वापरून आपण कोणत्याही विवाहित स्त्रीला सहज प्रभावित आणि आकर्षित करू शकता. क्रमांक 4. जर तुम्हाला एखाद्या विवाहित स्त्रीला प्रभावित करायचे असेल तर तिच्याशी छान बोला. यासाठी तुम्हाला बोलावे लागेल, तरच तुम्ही तिच्याशी जवळीक साधू शकाल आणि तुम्ही तिला सहज प्रभावित करू शकाल. म्हणून तुम्ही त्या महिलेशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय तुम्हाला याचाही खूप फायदा होईल की तुम्ही एखाद्या विवाहित महिलेशी बोललात तर लोकांना शंकाच उरणार नाही. उलट तुम्ही एखाद्या मुलीशी बोललात तर लोकांना वाटेल की काहीतरी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीला तुमच्यावर राग येईल असे कधीही करू नका, अन्यथा तुमचे काम चांगले होण्याऐवजी बिघडेल. त्यामुळे अत्यंत काळजी घेऊन ती स्त्री तुमच्या जवळ येईल अशा पद्धतीने बोलले पाहिजे. क्रमांक 5. विवाहित स्त्रीला प्रभावित करण्यासाठी तिची स्तुती करा. हा स्त्रियांचा स्वभाव आहे की कोणी त्यांची थोडीही स्तुती केली तर त्या खूप आनंदी होतात. म्हणून या टिप्स वापरून तुम्ही कोणत्याही विवाहित स्त्रीला सहज प्रभावित करू शकता किंवा आकर्षित करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ती बाई तुमच्या जवळ राहते आणि तिला तुमच्या घरी यावं लागत असेल, तर साहजिकच तिने कुठलाही पदार्थ शिजवला तर तो तुमच्या घरात नक्कीच सर्व करते. अशा स्थितीत तुम्ही तिच्या जेवणाची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे स्त्रीला खूप आनंद होईल आणि तुम्ही तिच्या खूप जवळ येऊ शकाल. क्रमांक 6. तिच्या सौंदर्याची प्रशंसा करा. आज अशी एकही स्त्री नाही जिला तिच्या सौंदर्याची कोणी प्रशंसा केली तर आनंद वाटणार नाही. म्हणून जर तुम्हाला कोणत्याही विवाहित स्त्रीवर प्रेम असेल, ती एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नाला जात असेल तर तिच्या सौंदर्याची प्रशंसा करा. यामुळे ती स्त्री खूप आनंदी होईल. यासाठी तुम्ही काही खास शब्द देखील वापरू शकता.
तुम्ही त्या स्त्रीला सांगू शकता की आज तू खूप सुंदर दिसत आहेस. तुझे लग्न झाले नसते तर मी आताच तुझ्याशी लग्न केले असते. खरंच आज तू स्वर्गसुंदरी दिसत आहेस. जर तुम्ही हे शब्द वापरत असाल तर हे शक्य आहे की एखाद्या स्त्रीला तुमच्याबद्दलही प्रेमाची भावना निर्माण होऊ शकते. क्रमांक 7. जर तुम्ही एखाद्या विवाहित स्त्रीवर प्रेम व्यक्त करत असाल तर तिच्याबद्दल तुमच्या भावना व्यक्त करण्यास घाबरू नका. कारण जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि तुमच्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता हे त्याला कसे समजेल? जर ती स्त्रीही तुमच्यावर प्रेम करत असेल तर जेव्हा तुम्ही तिला सांगाल की तुमचे तिच्यावर प्रेम आहे तेव्हा ती नक्कीच प्रतिसाद देईल. म्हणून तुम्ही या टिप्स अवश्य वापरा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी तुमच्यात धैर्य असणे आवश्यक असते. तरच तुम्ही त्याला प्रभावित करू शकाल. क्रमांक 8. ती स्त्री काय म्हणते ते काळजीपूर्वक ऐका. तिची अवस्था कोणीतरी ऐकावी अशी तिची इच्छा असेल तर ती तिच्या समस्यांबद्दल बोलण्यासाठी तुमच्यावर पुरेसा विश्वास ठेवू शकते. तिच्या समस्या ऐकून घ्याव्यात. तिचे ऐकणे आणि तुमचा भावनिक आधार दिल्याने तिला खरोखरच बरे वाटू शकते आणि ती तुमच्यावर अवलंबून राहू शकते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.